नवप्रभात न्यूज, नव्या दिवसाची नवी बातमी। पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेचा दगडाच्या खाणीत ढकलून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणातील तिन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही विविध गुन्ह्याची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालंय। प्राथमिक तपासानुसार आरोपींनी संबंधित महिलेला जबरदस्तीने रिक्षामध्ये बसवून निर्जन भागात नेले। तेथे तिला काठीने मारहाण करण्यात आली। त्यानंतर एका आरोपीने तिला दगडाच्या खाणीत उंचावरून खाली ढकलून दिल्याचं समोर आलंय। घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झालाय। गंभीर जखमी अवस्थेत सापडलेल्या महिलेचा मृत्यू झालाय। या प्रकरणात महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। शवविच्छेदनात अहवाल आणि फॉरेन्सिक तपासणीनंतर याबाबत अधिकृत माहिती समोर येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। तपासादरम्यान आरोपींनी आपली ओळख लपवण्यासाठी वापरलेल्या रिक्षाची हूड बदलल्याचा उघड झालाय। सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधील फुटेजच्या आधारे तपासाची दिशा निश्चित करण्यात आली आहे। या गुन्ह्याचा तपास पुणे क्राईम ब्रांच आणि भारती विद्यापीठ पोलिसांनी संयुक्तपणे केलाय। तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने तिन्ही आरोपींना अटक करण्यात यश मिळवलंय। अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून अधिक चौकशी सुरू असून गुन्ह्यामागील नेमके कारण शोधले जात आहे। या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। आरोपी विरुद्ध खून, अपहरण तसेच इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।